भारताच्या लष्कराने पाकिस्तानचं मोठं नुकसान केल्यानंतर भारत सरकार आता डिप्लोमॅटिक पद्धतीने पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढवण्याच्या तयारीत आहे। यासाठी सरकारने सर्वपक्षीय खासदारांचं एक शिष्टमंडळ तयार केले। दरम्यान या शिष्टमंडळाचं काम काय असणार आहे पाहूयात। एका डेलिगेशनला लीड करण्यासाठी माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे। माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे। एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोहोचेल। पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर आता भारत पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे। जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताकडनं नवा प्लॅन आखण्यात आला आहे। देशातील सर्वपक्षीय खासदारांचं एक शिष्टमंडळ पाकिस्तान कसा दहशतवाद्यांचा पाठीराख आहे हे सांगण्याचं काम करणार आहे। तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या ऑपरेशन सिंदूरचीही माहिती देखील या शिष्टमंडळाकडनं देण्यात येणार आहे। काँग्रेसचे खासदार शशी थरूर, भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद, जेडीयूचे खासदार संजय कुमार झा, भाजपचे खासदार बैजयंत पांडा, द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे। परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीतील सर्वपक्षीय सदस्यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल। एका शिष्टमंडळात 5 ते 6 खासदार असतील। अशा 7 ते 8 शिष्टमंडळांना वेगवेगळ्या देशात पाठवलं जाणार आहे। एका डेलिगेशनला लीड करण्यासाठी माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे। माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे की भारताचं नेतृत्व करण्याची एक जबाबदारी एवढ्या कमी वयामध्ये माझ्यावरती आलेली आहे आणि ती मला नरेंद्र मोदीजींनी दिली। मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आणि अशा या जबाबदारीतून आपल्या देशाचं पॉइंट ऑफ व्ह्यू काय, आपल्या देशाचं टेररिझमच्या अगेन्स्ट मधलं स्टँड काय आहे, झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम हा जो स्टँड आहे हा बाकी देशांच्या पुढे जाऊन मांडण्याचा एक संधी आज देशाने दिलेली आहे। ही न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोहोचली पाहिजे। एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोहोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित होईल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील ट्विट करत सरकारचे आभार मानले। सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानते। बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचेही त्यांनी दिलेल्या सततच्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभार मानते। भारताची दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स भूमिका आहे। देश म्हणून आम्ही सारे एकजूट आहोत। जय हिंद असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। दुसरीकडे खासदारांच्या शिष्टमंडळावर काँग्रेसनेही सवाल उपस्थित केला। आम्ही दिलेली नावं शिष्टमंडळात नाहीत असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलंय। काँग्रेसनं आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉक्टर सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार यांची नावं दिली होती अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली। एअर स्ट्राईक नंतर आता भारताकडनं आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे भारताला डोळे दाखवणं, भारतावर आगळीक करणं हे पाकिस्तानला चांगलंच महागात पडणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।